मुंबईतल्या रेल्वेच्या स्टेशनची नावं आता बदलण्याचा प्रस्ताव समोर येतोय। या घडीची महत्त्वाची बातमी आहे, नावं बदलण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे। खासदार राहुल शेवाळे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। ब्रिटिशकालीन नावं बदलण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे आणि त्याच अधिकारानुसार नावं बदलण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आल्याचं राहुल शेवाळे म्हणतात। कोणकोणत्या स्टेशनची नावं बदलण्याचा प्रस्ताव आहे पाहूया आपण। करिरोड स्टेशनचं नाव लालबाग स्टेशन असेल असा प्रस्ताव आहे। अर्थात मुंबई सेंट्रलचं नाव नाना जगन्नाथ शंकर सेठ असं असेल। सँडर्सन रोडचं नाव डोंगरी स्टेशन असा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। मरीन लाईन्सचं नाव मुंबादेवी स्टेशन। चन्नी रोड गिरगाव स्टेशन। कॉटन ग्रीन काळा चौकी स्टेशन। किंग सर्कलचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असा करण्याचा प्रस्ताव आहे। तीर्थंकर पार्श्वनाथ स्टेशन असं किंग सर्कलचं नाव असेल, तर डॉकयार्ड स्टेशनचं नाव माझगाव स्टेशन असेल असा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात आलाय। या सगळ्या संदर्भात राहुल शेवाळे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या रेल्वे स्टेशनला आता वेगवेगळी नावं देण्यात येणार आहे आणि जी ब्रिटिशकालीन नावं आहेत ती नावं बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार, मुंबईचे खासदार राहुल शेवाळे। आज मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या काही स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आलेला आहे। 1960ला जो कायदा झाला की ब्रिटिशकालीन जी नावं आहेत ती बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आणि 1980ला रेल्वे बोर्डाने तशी नियमावली पण बनवली। त्या नियमावलीनुसार राज्य सरकार आता केंद्र सरकारला प्रस्तावित करणार आहे। गेल्या 4-5 वर्षापासून हा प्रस्ताव प्रलंबित होता। परिवहन विभागाने ज्यावेळी महाविकास आघाडीच्या वेळी त्यावेळी कॅबिनेट अप्रूव्ह घेणार होते, परंतु त्यांनी त्याला कॅबिनेट अप्रूव्ह दिलं नाही, म्हणून आज हे करत आहेत। ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशकालीन नावं चेंज करायचे असेल, लोकांची भावना असेल, तर त्या भावनांचा आधार करून ते चेंज केले जातील। दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं ही कित्येक वर्षाची मागणी आहे, परंतु जे 1960चा जो कायदा झालेला आहे की ब्रिटिशकालीन जी नावं आहेत तीच आपण बदलू शकतो आणि दादर हे नाव मराठी नाव आहे, ते ब्रिटिशकालीन नाव नाही आहे, त्यामुळे ती तांत्रिक अडचण येत होती। परंतु तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सर्व समाजाच्या भावनाचा विचार करून त्या ठिकाणी परेल आणि दादरच्या मध्ये एक नवीन टर्मिनल बनवत आहेत, रेल्वे टर्मिनल, तर त्या ठिकाणी भविष्यात विचार होऊ शकतो। या संदर्भाची पण माहिती आता घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।